हा. जय श्रीराम, जय शिवराय, जय लवजी, जय भीम. आज मीडिया समोर येण्याचं कारण एकच आहे की मी प्रकाश एकनाथ शिंदे, राहणार नेवासा, नायगाव श्रीरामपूर इथे, नायगाव इथे झालेल्या घटनेबद्दल मी आज मीडिया समोर येत आहे. आधी एवढे दिवस उलटून गेले, परंतु त्या ठिकाणी झालेल्या घटनेमध्ये माझा भाऊ निलेश एकनाथ शेंडगे हा याचा मर्डर झालेला आहे. त्या मर्डरचे जे मुख्य आरोपी आहे आणि त्या आरोपीचे जे साथीदार आहे, त्या ठिकाणी माझ्या भावाला पाण्यात बुडून मारलं. मी त्या लोकांचे नाव तुम्हाला वाचून दाखवतो. त्याच्यातील आरोपी अर्जुन दाभडे, सागर सागर भोसले, राहुल धुमाळ, मेजर राणा, विजू पवार, अखिल बिल्डर, मयूर शिर्के, राहुल चव्हाण, आशिक कैची आणि इतर त्यांचे 5 ते 6 जण जे जोडीदार होते, त्यांनी सर्वांनी माझ्या भावाला पाण्यात बुडून मारलं. आणि त्याच्यानंतर आम्ही तालुका पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यासाठी गेलो होतो, परंतु आमची 4 ते 5 दिवस काही त्यांनी दखलच घेतली नाही. त्यांनी आम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिलेला नाहीये. आणि दुसरी गोष्ट की बा इतके दिवस उलटून गेले, अजून मुख्य आरोपी अर्जुन दाभडे आणि त्याचे ते मी जे नावं सांगितले ते आरोपी, त्यांना कोणत्याही प्रकारचे पोलीस प्रशासनाने अटक वगैरे काही केलेली नाहीये. आणि अटक न करता त्याला नेमकं कुठून एवढं पाठबळ येतंय आणि त्याला कोण पाठीशी घालतंय, हा अतिशय क्रूर प्रकारचा गुन्हेगार असून त्याच्या नावावर अनेक प्रकारचे गुन्हे प्रत्येक पोलीस स्टेशनला हे घडलेले आहेत आणि त्याचे गुन्ह्यांचे तपास हे तातडीने करायला पाहिजे. दुसरी गोष्ट, या गुन्ह्यामध्ये अर्जुन दाभडे हा पोलीस प्रशासनाकडून कुठल्या प्रकारची मदत मागत आहे याची एक चौकशी करायला पाहिजे. दुसरी गोष्ट, तो उद्याच्या तारखेला मोर्चाचं आयोजन करत आहे, त्या आयोजकांवर बी ती कारवाई व्हायला पाहिजे. आज जी घटना माझ्यासोबत झाली, माझ्या भावाचा त्या ठिकाणी मृत्यू झाला, त्याच्यानंतर ही वेळ कुणावर बी येऊ नये यासाठी मी संपूर्ण दलित समाजाला, संपूर्ण हिंदू समाजाला मी आवाहन करतो की त्यांनी या गोष्टीची दखल घ्यावी. आणि प्रशासनाला पण, पोलीस प्रशासनाला पण विनंती करतो की बाबा त्यांनी याच्याकडे बारकाईने लक्ष घालावं. या अर्जुन दाभडेच्या पाठीमागे कोणकोणते लोक आहेत, त्याला का पाठीशी घालताय, याच्या नावावर इतके गुन्हे, यांनी डिझेल चोरीचे गुन्हे, याच्याकडे चेन स्नॅचिंग, तुम्हाला सांगतो यांनी वाळू तस्करी, दुसरी गोष्ट बरेचसे गुन्हे त्याच्या नावावर आहे अजून. तर त्याला पाठीमागे घालण्याचं कारण काय बा, त्याला कोणत्या उद्देशाने त्याला लोक सपोर्ट करताय, या आयोजकांना ही चौकशी व्हायला पाहिजे. या आयोजकांची उद्देश मोर्चाची जर अशा प्रकारे जर एखाद्या दलित समाजाच्या, आमच्या मातंग समाजाच्या तरुणावर जर अन्याय होत असेल तर याची संपूर्ण पोलीस प्रशासनाने चौकशी करायला पाहिजे. आमदार साहेब यांनी मला मदत केली, यांच्या सांगण्यावरून तो 302चा वाढीव कलम दाखल केला आणि संपूर्ण हिंदू समाज मी यांचा आभारी आहे. यांच्या सांगण्यावरून जे वाढीव कलम दाखल केला त्याच्याबद्दल हिंदू संघटना आणि दलित बांधव यांचा मी आभारी आहे. यांनी मला मदत केल्याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की आसिफ कैची, अखिल बिल्डर आणि राहुल धुमाळ आणि अर्जुन दाभडे व त्याची बायको, या लोकांच्या नावावर जी संपत्ती आहे ही एकतर सगळ्यात महत्वाचा प्रश्न ही आली कुठून. आणि दुसरी गोष्ट अशी की यांच्या संपत्तीची चौकशी व्हायला पाहिजे. हा 10 बाय 10च्या रूम मध्ये राहणारा माणूस आज इतक्या मोठ्या गाड्या घोड्या, आणि तुम्हाला सांगतो की बाबा एवढं याच्याकडे आलं कुठून, हे डंपर वगैरे. दुसरी गोष्ट, हे वाळू चोरीसाठी त्याच्याकडे जी वाहन आहे, या सर्व प्रकारची त्याची चौकशी व्हायला पाहिजे. आणि माझी पोलीस प्रशासनाला अत्यंत कळकळीची विनंती आहे की बाबा त्यांनी जे उद्या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे त्या आयोजकांना ते कुठल्या प्रकारची मदत करू नये प्रशासनाने, पोलीस प्रशासनाने. आणि दुसरी गोष्ट अशी की पोलीस प्रशासनाला विनंती आहे, उद्या जे अर्जुन दाभडेच्या समर्थनार्थ जे मोर्चा आयोजित केलेला आहे तर त्या मोर्चाला पोलीस प्रशासनाने परवानगी देऊ नये. दुसरी गोष्ट, जे मोर्चाचं आयोजकांनी जे आयोजन केलेलं आहे तर त्या आयोजकांवर कारवाई करावी. याचा अर्थ असा की बाबा त्या मोर्चाच्या आयोजकांना अर्जुन दाभडे कुठं आहे या गोष्टीची पूर्ण कल्पना आहे आणि त्याच्यावर आहे ना
पोलीस प्रशासनाने कारवाई करावी ही माझी विनंती आहे. एकच विनंती आहे, जर उद्याचा मोर्चा निघला तर मी सुद्धा प्रत्युत्तर म्हणून तीव्र स्वरूपाचा मोर्चा काढणार आहे. आणि दुसरी गोष्ट, आरोपींना तात्काळ अटक करावी आणि त्यांना अटक करून त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करावी अशी माझी मागणी आहे. आणि जर उद्याच्या मोर्चामध्ये जर काही घडलं तर याची सर्वस्वी जबाबदारी पोलीस प्रशासन आणि प्रशासनाची राहील. जय श्रीराम.